उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन। यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रणव परिचारक यांसह अनेक पदाधिकारी भाजपचे उपस्थित होते। खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद। शिंदे समिती येऊन गेले, मात्र काय न्याय निवाडा लागत नाहीये। एकंदरीत 2 दिवस परत मुदत वाढ। मुंबईमध्ये 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी बांधव आलेले आहेत आणि त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात आंदोलनाला उपोषणाला बसले आहेत आणि हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे मराठी बांधव मुंबईत येत आहेत। मुंबईतला बराचसा भाग या आंदोलनामुळे किंवा हजारोच्या संख्येने हे मराठी बांधव इथे आल्यामुळे विस्कळीत झाले। काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले। त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचं सगळं लटांबर होतं। उपमुख्यमंत्री पद जे दरे गावाला गेले आहेत ते त्यांचं शेपूटसुद्धा तिकडे होतं, ते शेपूट म्हणून फिरत होते। इतका मोठा गंभीर प्रश्न या मुंबईत सुरू आहे। हजारो लोक मुंबईत आंदोलन करत आहेत आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे। तरीसुद्धा आमची अपेक्षा होती की देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, ते जे प्रमुख नेते आहेत त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील आणि हा विषय ऐन गणपती उत्सवामध्ये जो निर्माण झालेला आहे तो शांत करतील, अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती। जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, 370 कलम हटवू शकतात, घटनेत बदल करू शकतात, त्यासाठी ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा घटनेत बदल करू शकतात। ज्यांनी 370 कलम हटवण्याचं श्रेय घेतलं त्यांना हे श्रेय घेता आलं असतं, पण त्यांनी ते केलं नाही। मग त्यांनी काय केलं? मुंबईतून त्यांनी एवढंच केलं, भारतीय जनता पक्षाच्या लटांबराला सांगितलं की मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे, म्हणजे गुजराती व्हायला पाहिजे, अमराठी व्हायला पाहिजे, हे त्यांनी काल सांगितलं। गृहमंत्री इथे येऊन काय लालबागच्या देवाजवळ काय प्रार्थना करतात? गृहमंत्री देशाचे लालबागच्या राजाकडे जाऊन किंवा मुंबईतल्या गणपतीकडे जाऊन काय प्रार्थना करतात? तर इकडला मुंबईचा महापौर हा एक उपरा होऊ द्या, भाजपचा उपरा होऊ द्या, भाजपचे थांबायला पाहिजे। आणि आमचे सर्व शिवसैनिक त्यांच्याबरोबर, सर्व सेवक हे शिवसैनिक आहेत। या तुम्ही क्या तोड़ सकते हैं, जो सरकारें गिरा सकते हैं। लोग, मराठी लोग बीजेपी को होल्ड करते हैं, उनके संज्ञान में ये बात लाना चाहता हूँ, बस। थैंक यू। मराठा आंदोलनाचा आज 3रा दिवस आहे। नवी मुंबईमध्ये हजारो मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था। वाशी येथील सिडको एक्झिबिशनमध्ये हजारो मराठा आंदोलक रात्रीचे राहत आहे। यावेळी स्वतःचं जेवण नाश्ता स्वतः बनवला जात आहे, तर हजारो गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। तर काही आंदोलक हे ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली आहे। मराठा समाजाला गावाचे सरपंच पद द्यायचे आहे। SEBC आणि EWS मधून सर्व आरक्षण मिळालं होतं, आता फक्त राजकीय आरक्षणाची धडपड। मुख्यमंत्री जरांगे यांना भेटायला जातील, ही मात्र जाऊन मागण्या मान्य होणार नसतील तर अपमान कशाला करून घ्यायचा।
आजही सुप्रीम शरद पवारांनी सांगितलेलं आहे तामिळनाडूच्या पद्धतीने पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं. मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्द धकवणं म्हणजे काय, आजचा दिवस काढून घ्या. तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे, आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही, आजही सुप्रीम कोर्टात. आणि त्यामुळे ते जेव्हा केव्हा येईल ना ऐरणी होतं ते पण जाईल. याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना म्हणण्यापेक्षा त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय 50% एक्सीड घालू देत नाही. एकदाच सुप्रीम कोर्टाने 50% एक्सीड दिलं ते आपण घालून बसलो. दॅट इज EWS, आर्थिकदृष्ट्या मागासांचे वर्षाला आई वडिलांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामोर्तब केलंय. ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे. कारण मराठे हे बाय कास्ट मागास नाही आहेत, ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 2 गुंठावाले झाले, गरीब झाले, पोरांना शाळेत पाठवता येणार, कॉलेजमध्ये पाठवता येणार, डॉक्टर करता येणार, म्हणून आरक्षण पाहिजे. दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली. गावाबाहेर राहा, शिवू नको असं नाही झालं. दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण. ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला 50% एक्सीड करता येत नाही. फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला, आजही होईल, उद्या होऊ शकतं, ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. चलो 10% एक्सीड करू. त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडू सहित कोणालाही 50% एक्सीड करायला दिलेलं नाहीये. आणि जर तमिळनाडू पॅटर्न करायचा होता तर 4 वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते, का नाही केलं? तमिळनाडूचा विषय हा 89चा आहे. हा, त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते. केंद्रात सरकार 15-15 वर्ष होतं, राज्यात सरकार 10-10 वर्ष होतं. मग तुम्ही काय नाही केलं? आणि आता शहाणपणा शिकवता लोकांना. त्यामुळे पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात. आता पोरं शहाणी झाली, पण म्हणलं हे बाबा तू का नाही दिलं? मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत आहे, हा माझा प्रॉब्लेम आहे. पण मुद्दा वोट चोरीचा असून ज्या मतदारसंघात वोट चोरी झाली आहे, जिथे झाली आहे तिथे राजीनामा द्या आणि परत एकदा निवडणूक लढवा, असं जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आव्हान दिलंय. हिम्मत असेल तर जयंत पाटलांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. मी त्यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवायला तयार आहे. भाजपने ती मला संधी द्यावी, असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना आव्हान दिलं होतं. जयंत पाटलांनी महाराष्ट्राच्या विधानसभांचे अध्यक्षाला जाऊन भेटून राजीनामा द्या, माझी त्यांच्याच मतदारसंघात जाऊन लढायची तयारी आहे, पण जयंत पाटील यांच्यामध्ये ती हिंमत आहे का हे त्यांनी सांगावं, असं पडळकर म्हणाले होते. या टीकेला आमदार जयंत पाटील यांनी या माध्यमातून प्रत्युत्तर दिले. तसेच आज देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढली आहे, कारण या वाचाळवीरांना कुठेच मार्केट भेटत नाही. त्यामुळे आपल्या पक्षातील वरिष्ठ आपल्याकडे कधी बघणार, पण ते बघावेत म्हणून हे वाचाळवीर सतत गडबड आणि बडबड करत असतात, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. मी प्रश्न राहिला माझ्या मतदारसंघाचा, माझा प्रॉब्लेम काय आहे? मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधी लढत प्रॉब्लेम आहे ना, मी लगेच दिला असता. तर मुद्दा काय आहे? मुद्दा आहे वोट चोरी झाली, जिथे झाली तिथं राजीनामा द्या आणि परत एकदा आता 1 महिनाभर चालेल. समाजामध्ये अशी काही लोक लागतात जे निंदा करणारे असतात. आता अलीकडे मी तयार करायला लागलो काही लोक. धुळे शहरातील असलेल्या शिवतीर्थ परिसरामध्ये भाजी विक्रेते सायंकाळच्या वेळेस भाजी विक्री करत असतात. काल सायंकाळच्या समाजात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते गटारी या जलमय झाल्या होत्या आणि
अशातच शिवतीर्थ परिसरामध्ये एका भाजी विक्रेत्यानं चक्क आपला भाजीपाला हा जवळच असलेल्या गटारीच्या पाण्याने धुवून विक्री करत असल्याचा प्रकार समोर आलाय। या संपूर्ण प्रकाराचं चित्रीकरण एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये केलंय आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे। याच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची दखल घेत शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन घडलेल्या प्रकाराची चौकशी केली असता संबंधित भाजी विक्रेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय। आत्ताच थोड्या वेळापूर्वी 2 तासापूर्वी ज्यावेळेला या ठिकाणी पाऊस सुरू होता त्यावेळेला इथला एक भाजीवाला या ठिकाणी जे पाणी गटारामध्ये वाहून जात होतं त्या गटाराच्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी भाजी धुवून त्याच्या गाडीवरती टाकत होता। संबंधित ज्या लोकांनी या ठिकाणी त्याला अटकलं असताना ज्यांनी व्हिडिओ बनवला त्यांनी त्याला अटकलं किंवा तू असा प्रकार करू नको या भाजीवाल्यांनी देखील त्याला या ठिकाणी सांगितलं, पण तो एकदम मुजोरपणा या ठिकाणी दाखवत होता आणि तो म्हणत होता की मी या ठिकाणी माझा व्हिडिओ व्हायरल झाला तरी सुद्धा चालेल। या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांची गाडी येऊन त्याचा भाजीपाला या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याला आता पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे। या ठिकाणी इथल्या सर्व भाजीवाल्यांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी वॉर्निंग देतो की तुम्हाला जर या ठिकाणी गाड्या लावायच्या असेल तर अगदी व्यवस्थितपणे या ठिकाणी लावायच्या। या ठिकाणी रहदारीला कुठल्याही प्रकारे अडथळा होणार नाही। शिवाय आपला भाजीपाला या ठिकाणी गटारीच्या पाण्यामध्ये त्यांनी धुवायचा नाही आणि चांगल्या प्रकारची भाजी या ठिकाणी विकायची आहे। रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अंधार राहतो आणि त्या अंधारामध्ये कुठल्याही प्रकारचा भाजीपाला या ठिकाणी विक्री करू शकतात। त्यामुळे जनतेने देखील सावध राहून बघून या ठिकाणी भाजीपाला घ्यायचा आहे। कल्याण पश्चिम गांधारी परिसरातील रॉयल्स गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट 6व्या मजल्यावरून कोसळून मोठा अपघात। लिफ्टमध्ये 8 जण होते, त्यातील 4 जणांना गंभीर दुखापत झाली असून दोघांचे पाय फ्रॅक्चर। रॉयल्स इमारतीमध्ये 5व्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मेस्त्री या मित्राच्या घरी गणेश दर्शनासाठी गेले असताना झाला हा अपघात। गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट मेंटेनन्समध्ये असल्याचे इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे। इमारतीला 2 लिफ्ट आहे, नादुरुस्त लिफ्ट चालू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळ का केला असा प्रश्न उपस्थित होत आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद। आणि जरांगेंची एकंदरीत भूमिका सरकार आता या बाबतीत तुम्ही मराठा उपसमितीने देखील बैठक देखील असं कळतं की बैठक देखील त्या संदर्भात आयोजित केली गेली किंवा जाणार आहे या काळामध्ये। सो नेमकी सरकारची भूमिका काय आहे? काल देखील जी शिंदे समिती आहे आणि ज्या शिंदे समितीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती शिंदे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक उपसमितीची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये जी काही सकारात्मक चर्चा झाली ती स्वतः शिंदे साहेबांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितली। आता आम्ही रत्नागिरीत असल्यामुळं ऑनलाईन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे, पण आता देखील 11 वाजता ती बैठक आहे। त्याच्यामुळे सकारात्मक मागण्यांचा विचार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे हे अनेक वेळा आपण सांगितलेलं आहे। पण कालचा आपण जर दिवसभराचा आंदोलनामधला जर प्रकार बघितला तर मनोज जरांगे साहेबांच्या आंदोलनाचा उपयोग अनेक लोक मतासाठी करायला लागलेले आहेत। उदाहरणार्थ काल UBTच्या पक्षप्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा केली। मी गेले 2 दिवस उपसमितीचा सदस्य म्हणून UBTच्या पक्षप्रमुखांना एक आवाहन करतो आहे की मराठा समाजाला OBCमधनं आरक्षण द्यावं की देऊ नये याबद्दलची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी। काल टेलिफोनवर बोलताना मोबाईलवर बोलताना त्यांनी असं सांगितलं मनोज जरांगे पाटलांना की अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे। अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे सांगताना आधी आमदार किती निवडून आलेत हे देखील विचार करणं गरजेचं होतं। परत ते ठीक आहे, त्यांनी डायरेक्ट सांगायला पाहिजे होते आमचं UBT तुमच्यासोबत आहे, पण UBT तुमच्यासोबत आहे हे सांगताना OBC समाजाला देखील त्यांची भूमिका कळली पाहिजे की OBC समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणामधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का, ही भूमिका महाविकास आघाडीचे कोणीही नेते हे स्पष्ट करत नाही आहेत। आणि माझी मनोजजींना विनंती आहे की भविष्याच्या आंदोलनाच्या कालावधीमध्ये या सगळ्या नेते मंडळींना एकच प्रश्न विचारावा की OBCमधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे का, नंबर 1। बरं, जर OBC समाजाला गृहीत धरायचं, त्यांना सांगायचं आम्ही तुमच्यासोबत आहे म्हणून मंडल यात्रा काढायची, ही दुटप्पी भूमिका आहे। आणि मनोजजींच्या गर्दीवर अनेक लोक स्वतःच्या मताचा आकडा ठरवत आहेत आणि हे मनोजजींना देखील काल कळायला लागलं असेल। तर मनोजजींनी देखील या सगळ्या मंडळींना विचारलं पाहिजे की तुमची भूमिका मराठाच्या आरक्षणासंदर्भातली काय आहे। बरं, UBTचे काही लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथेचा उल्लेख करतात।
कदाचित एकतर ते तुमचे चॅनल बघत नाहीत, त्यांनी विधानसभेचं अधिवेशन बघितलेलं नाही. मराठा आरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी सभागृह देखील बोलवलं. त्याच्यामध्ये 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि आजही ते कोर्टामध्ये टिकलेलं आहे. मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील या महामंडळातनं 1.5 लाख मुलांना बिनव्याजी कर्ज देऊन स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. 3000 अधिसंख्य पदं ही मराठा समाजाची भरलेली आहेत. जे आंदोलनामध्ये मृत झाले त्यांच्या वारसांना 10-10 लाख रुपये दिलेले आहेत, त्यांच्या वारसांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही नोकऱ्या ह्या परिवहनमध्ये आहेत आणि काही नोकऱ्या आता मी MIDCमध्ये देतो. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हे सरकार करतं आहे. समितीमध्ये हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल, याच्याबाबत देखील सविस्तर चर्चा झाली आणि त्याच्या बाबतीत काय करायचं हे आता उपसमितीच्या बैठकीमध्ये ठरेल. परंतु मनोजजींनी देखील संयम ठेवला पाहिजे. जी लोक आज त्यांना आपली वाटत आहेत, यांनी मराठा आरक्षण दिलं की नाही हा देखील प्रश्न त्यांना विचारला पाहिजे आणि OBCबद्दलची भूमिका महाविकास आघाडीची काय आहे हे त्यांनी स्पष्ट केली पाहिजे, म्हणजे कोणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी. धुळे शहरातील देवपूर भागातील सावरकर पुतळा चौकामध्ये भर रस्त्यात गोळीबार करून 3.5 किलो सोन्याच्या दागिन्याची बॅग लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळींचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आलंय. कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ CCTV फुटेजच्या आधारे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी आणि त्यांच्या पथकानं आरोपींचा माग काढत उत्तर प्रदेशातून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 24,51,000 रुपये किमतीचे सोने, 1 कार आणि गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले. पोलिसांना यश आलेलं आहे. धुळ्यात 23 जुलै रोजी रात्री सराफा व्यावसायिक विनय जैन बसमधून उतरतानाच मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर गोळीबार करून दागिन्यांची बॅग हिसकावून नेली होती. या थरारक घटनेनं शहरामध्ये खळबळ उडाली होती. तपासात हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून मुंबईत टॅक्सी चालवत असल्याचं निष्पन्न झालंय. पोलीस त्यांच्या मागावर असताना ते प्रतापगड येथील एका गुन्ह्यात तुरुंगात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेनं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोहम्मद शहरयार खान आणि दिलेशान शेख यांना अटक करून धुळ्यात आणण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली असून टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे, पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सांगितलंय. दिनांक 23 जुलै 2025 संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक, देवपूर, धुळे येथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता. त्यामध्ये 3 इसम मोटरसायकलवर येऊन त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांची काळी बॅग, ज्यामध्ये अंदाजे 3500 ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते, असे त्यांनी लुटून फरार झालेले होते. त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकव्हर करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांतजी देवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तात्काळ पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, राहुल सानप, आरिफ पठाण, पवन गवळी, देवेंद्र ठाकूर, मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्याकामी त्यांना रवाना केले. हजारो CCTV फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी, त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर 2 आरोपींची नावं आम्हाला समजली होती, परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर 2 आरोपी नामे मोहम्मद शहरयार मोहम्मद इब्रार व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामी धुळे येथे आणल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल एव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जो आत्तापर्यंत 262.8 ग्रॅम सोन्याचे दागिने, त्याची बाजार मूल्य आहे 24.5 लाख रुपये, असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकव्हरी केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेली 4 व्हीलर
हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहे. तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर जे साथीदार आहेत, इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकवर करण्याचे तपास सुरू आहे. धन्यवाद. गणेश उत्सवाच्या पावन पर्वात दरवर्षी विविध मंडळे आकर्षक देखावे व सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवतात. यंदा येवला शहरातील डीजे रोड येथील नवभारत मित्र मंडळानं उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेली काशी विश्वनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारलाय. स्वातंत्र्य सैनिकांनी 1899 साली या नवभारत मित्र मंडळाची स्थापना केली आहे. भाविकांना काशी विश्वनाथच्या दर्शनाचा अनुभव प्रत्यक्ष येथेच घेता येत आहे. नवभारत मित्र मंडळाने सदर देखाव्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केलाय. नवभारत मित्र मंडळ दारगुत्ता रोड येवला हे या वर्षीचं 126वं वर्ष आहे. 1899ला या मंडळाची येवल्यातील जेवढे स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांनी स्थापना केली होती. इथं दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आपण आरास करत असतो. यावर्षी उत्तर प्रदेशमधील वाराणसी म्हणजे काशी येथील काशी विश्वनाथाचं मंदिराची आपण प्रतिकृती इथं उभी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गणेश भक्तांचं आणि शिवभक्तांचा चांगला प्रतिसाद आम्हाला इथं मिळतोय. हे आरास करण्यासाठी 1-1.5 महिन्यापासून आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले होते. साधारण 1-1.5 महिना पूर्ण याची तयारी करण्यासाठी आम्हाला लागलेला आहे. येवला येथील दारगुत्ता रोड वर नवभारत मित्र मंडळ आहे. जवळजवळ 126 वर्षाचा पुराण हे आपलं आहे मंडळ आहे. इथं अनेक वर्षापासून अनेक प्रकारचे देखावे केले जातात. यावर्षी सुद्धा इथं जे उत्तर प्रदेशात काशी विश्वनाथ मंदिर आहे तसा हुबहूब देखावा आम्ही केलेला आहे आणि त्याला प्रतिसादसुद्धा मिळत आहे. आणि आमच्या मंडळाकडून रक्तदान शिबिर, मुलांना शालेय शिक्षणाचे जे काही लागतात वस्तू, ते असे अनेक कार्यक्रम आमचे वर्षभर चालू राहतात. या मंडळाचे पोरं खूप मेहनत घेतात. 1.5 महिन्यापासून आता हे मंडळाचं काम चालू आहे. विविध काही कुठून आणायचं वगैरे काय सगळी मेहनत पोरं घेते, कार्यकर्ते घेत आहे. आणि येवला शहरात सगळ्यांना म्हणजे इथं उत्कंठा लागली होती का बुवा हे कधी चालू होईल, आम्ही काशी जाऊ नाही शकत, तर कधी एकदा तिथं दर्शन करायला जाऊ असं झालं होतं. खूप लोकांनी लवकर चालू करा म्हणून आम्ही आज आता चालू केलेलं आहे. ते CSMT स्थानकामध्ये मराठा आंदोलकांची गर्दी.